विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नंबर 11 आहे. आजचा व्हिडिओ हा या चॅप्टरचा शेवटचा भाग आहे. व्हिडिओ पाहतानाच वही पेन घेऊन बसा व पॉइंट्स लिहून त्याप्रमाणे नोट्स तयार करा. तर पॉइंट्स वेगवेगळे जे पॉइंट्स आहेत तेच पॉइंट्सच्या आधारे आपल्याला नोट्स तयार करायचे. बोर्डाच्या एक्झामसाठी काही डायग्रामचा सराव करा, तसेच वेगवेगळे जे एक्झाम्पल्स आहेत ते पण लक्षात ठेवायचे. या आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर ते पाहून घेणे व्हिडिओ. त्याच्यानंतर तुम्हाला जर लवकर व्हिडिओ पाहायचा असेल तर त्यासाठी सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर काही डाऊट्स असल्यास किंवा शंका असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये विचारा. तर चालू करू आपण आजचा आपला व्हिडिओ. आपला आजचा पॉइंट आहे अपोमिक्सिस, पार्थिनोकार्पी अँड पॉलीएम्ब्रियानी. असे 3 अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. अपोमिक्सिस, पार्थिनोकार्पी अँड पॉलीएम्ब्रियानी. तर सगळ्यात आधी अपोमिक्सिस बघू आपण. अपोमिक्सिसमध्ये बघा 2 शब्द आलेले आहे अपोमिक्सिसमध्ये. एक आहे अपो आणि दुसरा आहे मिक्सिस. सो व्हॉट इज मीन बाय अपो? अपो मीन्स विदाउट अँड व्हॉट इज मिक्सिस? मिक्सिसचं मिनिंग आहे मिक्सिंग. काय मिनिंग झालं त्याचं? अपोमिक्सिस मीन्स विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स. विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स. गॅमेट्स जे आहे मेल आणि फिमेल गॅमेट्स हे मिक्स होत नाहीत या ठिकाणी. सो विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स इट इज कॉल्ड ॲज अपोमिक्सिस. तर अपोमिक्सिसचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे का बघा. अपोमिक्सिस हे काय? इट इज अ एसेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. याच्या आधी आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघितलेलं आहे, परंतु अपोमिक्सिस जे आहे हे कोणत्या प्रकारचं आहे? इट इज एसेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. तर अपोमिक्सिसचं कम्प्लीट मिनिंग आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. अपोमिक्सिस इट इज एसेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. एसेक्शुअल कशामुळे आहे? इट इज विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स. कुठल्याही प्रकारचे मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट त्या ठिकाणी मिक्स होत नाही. सो इट इज एसेक्शुअल टाईप ऑफ रिप्रोडक्शन. आता एसेक्शुअल असल्यामुळं आताच बघितलं आपण देर इज नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. मेल आणि फिमेल गॅमेट हे या ठिकाणी फ्यूज होत नाहीत. हेन्स देर इज नो फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी. तर इथे कुठल्याही प्रकारचं फर्टिलायझेशन नाही किंवा त्यालाच आपण सिनगॅमी हे सुद्धा नाही आहे याच्यामध्ये. सो देर इज नो फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी अँड देर इज नो मिओसिस. मिओसिस सुद्धा होत नाही. मिओसिस काय? इट इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन. सो मायटॉसिस आणि मिओसिस आहे. तर त्यापैकी अपोमिक्सिसमध्ये या ठिकाणी मिओसिस पण नाही. नो फर्टिलायझेशन ऑर सिनगॅमी अँड देर इज नो मिओसिस. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स. आणखी काय काय पॉईंट्स आहेत यामध्ये अपोमिक्सिसमध्ये? अपोमिक्सिस जसं सेक्शुअलमध्ये सीड्स तयार व्हायले, सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सीड्स तयार व्हायले, परंतु या ठिकाणी अपोमिक्सिसमध्ये पण सीड तयार व्हायलेले. सीड्स आर फॉर्म्ड फ्रॉम ओव्ह्यूल विदाउट फर्टिलायझेशन. अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे. सीड्स तयार व्हायलेले आहे, ओव्ह्यूल पासून सीड्स तयार व्हायलेले आहे, परंतु हे सीड्स कसे तयार व्हायलेले आहे? विदाउट फर्टिलायझेशन. अतिशय महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. सीड्स आर फॉर्म्ड फ्रॉम ओव्ह्यूल विदाउट फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन प्रक्रिया नाही याच्यामध्ये, तरी सुद्धा काय तयार व्हायलेलं आहे? सीड तयार व्हायलेलं आहे. तर आणखी याच्यामध्ये काही 2 टर्मिनॉलॉजी आहेत महत्वाच्या. 2 आहेत बघा. पहिली एक आहे अपोगॅमी आणि दुसरी आहे अपोस्पोरी. अपोगॅमी ते गॅमिटोफाइट लक्षात ठेवायचं आहे. गॅमिटोफाइट. व्हॉट इज गॅमिटोफाइट? ज्या स्टेजमध्ये काय तयार होतं? गॅमिट्स तयार होतात, त्याला गॅमिटोफाइट असं म्हणतात. तर अपोगॅमी काय मग? व्हॉट इज अपोगॅमी? when cell or gametophyte organ produce embryo without fertilization called as apogamy. अतिशय महत्त्वाच्या 2 टर्मिनॉलॉजी आहे. अपोगॅमी. अपोगॅमी म्हणजे पहिल्यांदा इथे गॅमेटोफाइट शब्द लक्षात ठेवायचा आहे. when cell or gametophyte organ. तर गॅमेटोफाइटचा ऑर्गन असेल किंवा सेल आहे. सेल और गॅमेटोफाइट ऑर्गन इट प्रोड्युसेस एम्ब्रियो. काय तयार व्हायला? त्या सेल और गॅमेटोफाइट ऑर्गन पासून एम्ब्रियो तयार व्हायला. कशा पद्धतीने तयार व्हायला आहे? विदाउट फर्टिलायझेशन इज कॉल्ड ॲज अपोगॅमी. सो वेन सेल और गॅमेटोफाइट ऑर्गन produces embryo without fertilization is called as
अपोगॅमी असं त्याला म्हणायचं. अतिशय महत्वाचं आहे अपोगॅमी. आता अपोस्पोरी कसं लक्षात ठेवायचं? अपोस्पोरीसाठी स्पोरोफाइट शब्द लक्षात ठेवायचा. स्पोरोफाइट हे कसं असतं? डिप्लॉइड असतं. सो डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल काय तयार करतात? डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मिओसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. बघा अपोस्पोरी मध्ये काय? डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल पासून काय तयार व्हायलेलं आहे? डिप्लॉइड गॅमेटोफाइट तयार व्हायला. परंतु कशा पद्धतीने तयार व्हायले ते? विदाउट मिओसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. आता दोन्ही कसं लक्षात ठेवायचं? अपोगॅमी आणि अपोस्पोरी मध्ये सेल ऑर गॅमेटोफाइट ऑर्गन पासून काय तयार व्हायला? ते एम्ब्रिओ तयार व्हायला आहे विदाउट fertilization. हे विदाउट फर्टिलायझेशन लक्षात ठेवायचं. when cell or gametophyte organ produce embryo without fertilization is called as apogamy. and what is apospory? apospory मध्ये हे लक्षात ठेवायचं. स्पोरोफाइट डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट है ना. डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेट. परंतु इथे काय? विदाउट मिओसिस. इथे विदाउट या ठिकाणी विदाउट फर्टिलायझेशन शब्द लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये विदाउट मिओसिस. आणि इथे सेल ऑर गॅमेटोफाइट ऑर्गन प्रोड्युसेस एम्ब्रियो विदाउट फर्टिलायझेशन कॉल्ड ॲज अपोगॅमी. अँड व्हॉट इज अपोस्पोरी? डिप्लॉइड स्पोरोफाइट सेल प्रोड्यूस डिप्लॉइड गॅमेटोफाइट विदाउट मिओसिस इज कॉल्ड ॲज अपोस्पोरी. तर हेच जे पॉइंट्स आहेत तेच एक प्रकारच्या नोट्स आहेत बघा. आणि ह्याच्यावरच तुम्ही नोट्स तयार करू शकता. आणि हे पॉइंट्स म्हणजे एक प्रकारच्या नोट्स आहेत. तर लक्षात आलं अपोमिक्सिस मध्ये. व्हॉट इज अपोमिक्सिस? इट इज asexual type of reproduction. No fusion of male and female gamete, no fertilization syngamy, no meiosis. Seeds are formed from ovule without fertilization. आणि दोन महत्वाच्या टर्मिनॉलॉजी अपोगॅमी आणि कोणत्या आहे? अपोस्पोरिया आहे. तर एक्झाम्पल आहे आपल्याला याचे ऑरेंज आणि मँगो हे काही एक्झाम्पल्स आहे. तर इथे आपल्याला एक डायग्रामच्या द्वारे आपण इथे बघू या ठिकाणी. तर अपोमिक्सिस मध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये आपण सीड्स तयार होतात ते बघितलेलं आहे. फ्युजन ऑफ मेल गॅमेट फिमेल गॅमेट एम्ब्रिओ झायगोट तयार होतं. त्यानंतर एम्ब्रिओ आणि नंतर सीड तयार. परंतु अपोमिक्सिस मध्ये शब्दामध्ये आहे विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट. तर गॅमेट्स नाही आहे या ठिकाणी, मेल फिमेल गॅमेट्स नाही. तर काय की एखादी सेल असेल, न्यूसेलस सेल असेल, इंटिग्मेंटची सेल असेल है ना, किंवा एक सेल आहे, त्याचं डायरेक्टली रूपांतर हे कशामध्ये होत असतं? एम्ब्रिओ मध्ये होत असतं. आणि एम्ब्रिओचं रूपांतर कशामध्ये होतं? सीड मध्ये. सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे देर इज नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. तर सेल किंवा पार्ट असेल त्याचं रूपांतर कशामध्ये व्हायलेलं आहे? एम्ब्रिओ मध्ये व्हायलेलं आहे. सो विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ एम्ब्रिओ and which later develops into seed. It is called as apomixis. महत्वाचा कॉन्सेप्ट आहे अपोमिक्सिस. विदाउट मिक्सिंग ऑफ गॅमेट, विदाउट फर्टिलायझेशन, नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट, नो मिओसिस. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ओव्ह्यूलचे काही महत्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ओव्ह्यूलमध्ये आपण वेगवेगळे पार्ट्स बघितलेले आहेत. जसं ओव्ह्यूलचं फ्युनिकल आहे, मायक्रोपाईल आहे, हायल्यूम आहे, त्यानंतर चलाजा आहे, त्याच्यामध्ये इंट्युगमेंट्स आहेत, त्यानंतर न्यूसेलस आहे, एम्ब्रिओ सॅक, अँटीपोडाल, सेकंडरी न्यूक्लियस, एग ॲपरेटस मध्ये एग आहे, बाजूला त्याच्या सिनर्जिड्स आहे. हे महत्वाचे ओव्ह्यूल्सचे पार्ट्सची नावं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आणि त्यानंतरच आपल्याला हे अपोमिक्सिस किंवा त्याचे जे टाइप्स आहेत ते आपल्याला लक्षात येते. जसं न्यूसेलस आहे, त्यानंतर इंटिग्मेंट्स आहेत, हे काही महत्वाचे पॉइंट्स आहे. एग आहे, याच्यावरून आपल्याला अपोमिक्सिसचा चांगल्या पद्धतीनं अभ्यास करता येईल. तर अपोमिक्सिस मध्ये देर आर 3 टाइप्स ऑफ अपोमिक्सिस. 3 प्रकारचे आहे अपोमिक्सिस. एक आहे रिकरंट अपोमिक्सिस, सेकंड नॉन रिकरंट अपोमिक्सिस, थर्ड वन इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी किंवा त्याला म्हणायचं आहे ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस. तसे 3 टाइप्स आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ अपोमिक्सिस: रिकरंट, नॉन रिकरंट अँड ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस. तर एक एक बघू आपण. पहिल्यांदा रिकरंट अपोमिक्सिस म्हणजे काय? अतिशय महत्वाचं आहे, परीक्षेच्या दृष्टीनं थोडासा क्लिष्ट आहे, परंतु आपल्याला टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायची आहे, ओव्ह्यूलचे पार्ट्सचे नावं लक्षात ठेवायचे आहे, त्यामुळे आपल्याला समजणं सोपं जातं ते.
तर रिकरंट अपोमिक्सिस बघू आपण. रिकरंट अपोमिक्सिस मध्ये या ठिकाणी अपोस्पोरी. इन अपोस्पोरी मध्ये काय होतं बघा, इन अपोस्पोरी न्यूसेलर सेल्स आहे ना. न्यूसेलस कशाचा पार्ट आहे, ओव्ह्यूलचा पार्ट आहे. न्यूसेलस हे कसं असतं, डिप्लॉइड असतं. न्यूसेलर सेल्स काय होतात, डायरेक्टली डेव्हलप्स इनटू एम्ब्रियो है ना. न्यूसेलर सेल डिप्लॉइड आहे म्हणजे एम्ब्रियो पण कसा झालाय, डिप्लॉइड आहे. सो न्यूसेलर सेल्स directly develops into embryo. So such type of embryo it is called as apomictic embryo. एखाद्या वेळेस प्रश्न येऊ शकता, what is apomictic embryo? What is apomictic embryo? So in apospory nucellar cells develops into embryo. This type of embryo is called as apomictic embryo असं त्याला नाव. हे झालं अपोस्पोरी मध्ये. आता डिप्लोस्पोरी मध्ये कसं लक्ष ठेवायचं बघा. डिप्लोस्पोरी, इन डिप्लोस्पोरी काय होतं, त्यामध्ये हे जे डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल फिमेल गॅमेटोफाइट मध्ये लक्षात ठेवायचं. मेगास्पोर मदर सेल ही कशी आहे, डिप्लॉइड. त्याचा शॉर्ट फॉर्म आहे MMC. डिप्लॉइड म्हणजे 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. सो मेगास्पोर मदर सेल या ठिकाणी त्याचा मिओसिस होत नाही या ठिकाणी है ना. त्याचे मायटोसिस पद्धतीनंच विभाजन व्हायलेले आहे आणि त्यापासून काय तयार व्हायलेलं आहे, एग तयार व्हायलेला आहे. एग आणि एगचं रूपांतर कशामध्ये व्हायलेलं आहे, एम्ब्रियो मध्ये व्हायलेलं आहे है ना. ह्याला म्हणायचं आहे रिकरंट अपोमिक्सिस. तर रिकरंट अपोमिक्सिस मध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आपल्याला. त्या न्यूसेलर सेल्स पासून एम्ब्रियो तयार व्हायलेला आहे. दिस एम्ब्रियो इज कॉल्ड ॲज अपोमिक्टिक एम्ब्रियो. आणि दुसरं काय, डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल divides by mitosis and it produce egg. egg पण कसा या ठिकाणी एक डिप्लॉइड आहे बघा इथे, एक डिप्लॉइड आणि याचं रूपांतर कशामध्ये होतं, एम्ब्रियो मध्ये होतं. तर याचे एक्झाम्पल आहे टॅरॅक्झॅकम नावाचे जे प्लांट आहे ते त्याचा एक्झाम्पल आहे. हे झाला रिकरंट अपोमिक्सिस. हे दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, न्यूसेलर सेल्स आणि MMC दॅट इज मेगास्पोर मदर सेल. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे त्यामध्ये नॉन रिकरंट अपोमिक्सिस. नॉन रिकरंट मध्ये परत आलेलं बघा इथे मेगास्पोर मदर सेल है ना, MMC. इट इज अ डिप्लॉइड. जसं आधीच्या जे मायटोसिस झालं होतं त्या ठिकाणी, परंतु आता याच्या दोन्ही मध्ये काय फरक आहे लक्षात ठेवा. मेगास्पोर मदर सेल्स या ठिकाणी काय व्हायलेलं आहे, मिओसिस व्हायलेलं आहे. मिओसिस झाल्यानंतर काय होईल, त्या ठिकाणी एक तयार होईल. इथे एक कसं आहे, हॅप्लॉइड आहे. रिकरंट मध्ये एक कसं झालं होतं, डिप्लॉइड होतं, परंतु या ठिकाणी एक हे कसं आहे, हॅप्लॉइड आहे. सो मेगास्पोर मदर सेल अंडरगो मिओसिस है ना, डिप्लॉइड आहे आणि काय तयार होतं, एक तयार विच इज हॅप्लॉइड. आणि मग ह्या एक पासूनच काय डायरेक्टली काय तयार होतं, एम्ब्रियो तयार होतं. इथं फ्युजन ऑफ मेल गॅमेट फिमेल गॅमेट नाही आहे त्यामध्ये. विदाउट फर्टिलायझेशन एकचं रूपांतर कशामध्ये व्हायलेलं आहे, एम्ब्रियो मध्ये व्हायला. इट इज कॉल्ड ॲज नॉन रिकरंट मास. लक्षात, नॉन रिकरंट मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, megaspore mother cell or MMC which undergoes meiosis and produce haploid egg which directly develops into embryo. It is called as non-recurrent apomixis. आणि अशा पद्धतीने जे प्लांट्स तयार झालेले आहे, प्लांट प्रोड्युस्ड बाय धिस मेथड आर जनरली स्टराईल असतात. हे प्लांट्स, हे जे तयार होणारे जे प्लांट्स आहे कशा आहे, स्टराईल अँड दे डू नॉट रिप्रोड्यूस सेक्शुअली. त्यांचं काय होत नाही, सेक्शुअल मेथड्सच्या द्वारे रिप्रोडक्शन होत नाही. ते हे नॉन रिकरंट असतं. त्याचं एक्झाम्पल आहे निकोटियाना. निकोटियाना म्हणजे काय, टोबॅको आहे. टोबॅको तंबाखू वनस्पती आहे. त्याच्यानंतर तिसरा अतिशय महत्वाचा आहे ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी किंवा त्यालाच ऍडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस असं म्हणायचं. तर याच्यामध्ये बघा काय काय व्हायलेलं आहे. आता इथे न्यूसेलस लक्षात ठेवायचं आहे. न्यूसेलस ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनीचं काय वैशिष्ट्य आहे, न्यूसेलस और इंटिग्मेंटचे जे सेल्स आहे दे डेव्हलप इनटू एम्ब्रियो. ऍडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनीची माहिती काय लिहायची आहे, cells of nucellus or integument develops into embryo. एवढंच नाही तर आणखी काय ऍड करायचं त्यामध्ये, along with zygotic embryo. It is called as adventive embryony. लक्षात राहील पॉइंट काय,
सेल्स ऑफ न्यूसेलस और इंट्यूगमेंट. न्यूसेलस कसं होता डिप्लॉइड है ना, इट सप्लाइज न्यूट्रिशन टू ग्रोइंग एम्ब्रियो. आणि इंट्यूगमेंट्स काय होतं, इंट्यूगमेंट्स आर द कव्हरिंग ऑफ ओव्ह्यूल्स है ना. बायोटिग्मिक दोन इंट्यूगमेंट होते म्हणून त्याला काय म्हणलेलं आपण बायोटिग्मिक. तर न्यूसेलस आणि इंट्यूगमेंट हे ओव्ह्यूल्सचे पार्ट आहे. सो न्यूसेलस और इंट्यूगमेंट्स they directly develops into embryo along with zygotic embryo. Zygotic embryo कसा तयार झालेला आहे, फिमेल गॅमेट फ्युजेस विथ मेल गॅमेट है ना. मेल गॅमेट फ्युजेस विथ फिमेल गॅमेट आणि झायगोट तयार होतं आणि त्यापासून जे एम्ब्रियो तयार होतं त्याला झायगॉटिक एम्ब्रियो असं. तर महत्वाचा पॉइंट काय, cells of nucellus or integument directly develops into embryo along with zygotic embryo is called as adventive embryony किंवा त्याला adventive apomixis असं म्हणायचं. तर कोणकोणचे एक्झाम्पल आहे याचे, मँगो आहे, ऑरेंज आणि लेमन हे एक्झाम्पल आहे. तर याचे बघू आणखी डायरेक्ट. तर काय होतं याच्यामुळं, it gives rise to condition called as polyembryony. adventive embryony मुळे कोणची कंडिशन तयार झालेली आहे, polyembryony. polyembryony means poly means many, so more than one embryo, एक पेक्षा जास्त एम्ब्रियो तयार झालेले आहे adventive embryony मध्ये. so it gives rise to condition called as polyembryony. आणि मग अशा पद्धतीने तयार झालेले जे ऑफस्प्रिंग्स आहेत है ना, जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय अपोमिक्सिस. ह्या मेथड्सच्या द्वारे तयार होणारे जे प्लांट्स आहेत ते कसे आहे, जेनेटिकली आयडेंटिकल आहे. कारण या ठिकाणी काय नाही, मिक्सिंग ऑफ मेल आणि फिमेल गॅमेट्स नाही याच्यामध्ये. सो हेन्स जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय अपोमिक्सिस. तर इथे डायग्राम मध्ये बघू आपण कशा प्रकारे ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी कशा प्रकारे अपोमिक्सिस, ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस. तर इथे बघा मेल फिमेल गॅमेट फ्यूज झाला, तर एम्ब्रियो सॅक आहे पूर्ण डायग्राम. तर इथे मेल फिमेल गॅमेट फ्यूज होऊन काय तयार, फर्टिलायझेशनच्या द्वारे झायगोट तयार झालेलं आहे आणि त्याचं जे एम्ब्रियो तयार झालेलं त्याला काय नाव दिलेलं आहे, झायगॉटिक एम्ब्रियो असं नाव. ठीक आहे, हे झायगॉटिक एम्ब्रियो. तर ह्याच्याबरोबरच काय होतं की ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियोनी मध्ये हे जे सेल्स आहेत, न्यूसेलसच्या सेल्स आहेत, हे न्यूसेलस असेल किंवा काही वेळा इंटिग्मेंट्सच्या ज्या सेल्स आहेत ह्या सेल्स काय झालेल्या अशा मध्ये आलेल्या आहे इकडे ह्या प्रकारे. आणि ह्या सेल्सचं रूपांतर हे कशामध्ये झालेलं आहे, एम्ब्रिओ मध्ये झालेलं आहे. म्हणजे या ठिकाणी एकापेक्षा जास्त एम्ब्रिओ तयार झालेली. कोणची कंडिशन आलेली आहे, पॉली एम्ब्रियॉनी कंडिशन आलेली आहे. सो दिस इज नोन ॲज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी किंवा त्याला ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस असं म्हणतात. सो व्हॉट इज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी ऑर ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस, cells of nucellus or integuments. इथे बघा, cells of nucellus or integuments directly develops into embryo along with zygotic embryo है ना. हे एम्ब्रियो तयार झाले कशाच्या सोबत, along with zygotic embryo. इट इज नोन ॲज ॲडव्हेंटिव्ह एम्ब्रियॉनी किंवा त्याला ॲडव्हेंटिव्ह अपोमिक्सिस असं म्हणतात. मग ह्या पद्धतीने तयार झालेले जे प्लांट्स आहे हे कसे आहे, त्यांच्या पॅरेंट्स सारखे असतात. जेनेटिकली आयडेंटिकल प्लांट्स आर प्रोड्युस्ड बाय अपोमिक्सिस. त्याच्यानंतर महत्वाचा एक पॉइंट आहे पार्थिनोकार्पी आहे, अतिशय महत्वाचा पार्थिनोकार्पी पॉइंट्स आहे. ह्याच्यावर पण परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात. सो पार्थिनोकार्पी, दिस टर्म वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय द सायंटिस्ट, नोल नावाचं सायंटिस्ट आहे, त्यांनी पहिल्यांदा हे असं नाव सुचवलेलं आहे पार्थिनोकार्पी. द टर्म पार्थिनोकार्पी इट वॉज फर्स्ट कॉइन्ड बाय सायंटिस्ट नोल. तर पार्थिनोकार्पी काय, मग याच्यामध्ये फ्रुट्स तयार व्हायलेले आहे, परंतु फ्रुट्स कसे तयार व्हायलेले आहे, विदाउट फर्टिलायझेशन है ना. फ्रुट्स आर डेव्हलप्ड फ्रॉम ओव्हरी. कशापासून तयार होतं, आपण बघितलेलं आहे फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होतं, सीडमध्ये होत असतं आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होत असतं, फ्रूटमध्ये होतं. केव्हा होतं, फर्टिलायझेशनद्वारे. परंतु पार्थिनोकार्पीमध्ये काय, पार्थिनोकार्पीमध्ये फ्रुट्स कसे डेव्हलप व्हायलेले आहे, विदाउट फर्टिलायझेशन. फ्रुट्स आर डेव्हलप्ड फ्रॉम ओव्हरी विदाउट फर्टिलायझेशन. महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, पार्थिनोकार्पीमध्ये फ्रुट्स आर डेव्हलप्ड फ्रॉम ओव्हरी विदाउट फर्टिलायझेशन. देर इज नो फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स.
एक्झाम्पल आता नॅचरली आपल्याला निसर्गामध्ये काही पार्थिनोकार्पिक फ्रुट्स आढळतात आहे ना. पायनॅपल हे कशा प्रकारचं आहे? पार्थिनोकार्प, नॅचरली पार्थिनोकार्पिक फ्रुट्स आहे. पायनॅपल आहे, त्यानंतर बनानाज आहे आणि काही पपायाचे स्पेसीज आहे. ह्यांच्यामधले जे फ्रुट्स आहे ना, कसे डेव्हलप झालेले ते डेव्हलप फ्रॉम ओव्हरी विदाउट फर्टिलायझेशन. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ नॅचरली fruits which are produced by phenomenon called as parthenocarpy. कोणते? पायनॅपल, बनानाज अँड पपया. तर याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, प्लासेंटल टिश्यू ऑफ अनफर्टिलाइज्ड ओव्हरी प्रोड्यूस ऑक्झिन. कोणचं आहे ते? IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड विच एनलार्ज ओव्हरी इनटू फ्रुट्स. तर ओव्हरी एक लक्षात ठेवा पॉइंट महत्वाचा, पार्थिनोकार्पी मध्ये ओव्हरी कोणची ओव्हरी आहे ती? अनफर्टिलाइज्ड ओव्हरी, तिचं फर्टिलायझेशन झालेलं नाही. अनफर्टिलाइज्ड ओव्हरीचं कोणत्या टिश्यू आहे? प्लासेंटल टिश्यू आहे. प्लासेंटा इज फर्टाईल टिश्यू आहे. तर ह्या अनफर्टिलाइज्ड ओव्हरीच्या प्लासेंटल टिश्यू ज्या आहे त्या काय करतात? त्यांच्याद्वारे एक प्रकारचं ऑक्झिन हे काय? ग्रोथ हार्मोन्स आहे. त्याचं उदाहरण आहे IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड नावाचं जे ग्रोथ हार्मोन आहे, ऑक्झिन आहे, हे कुठं तयार होतं? हे प्लासेंटल टिश्यू ऑफ अनफर्टिलाइज्ड ओव्हरी मध्ये तयार होतं. ठीक आहे, प्लासेंटल टिश्यूज मध्ये तयार होतं. आणि मग ह्या ग्रोथ हार्मोन्समुळे काय होतं की ते जे ओव्हरी आहे, ओव्हरीचं रूपांतर हे कशामध्ये होतं? फ्रूट होते. कशा सायन व्हायलेलं आहे? दिस इज ऑक्झिन AAA, that is indole 3 acetic acid. It plays important role to develop or to enlarge the ovary into fruits. तर कुठल्याही प्रकारचे गॅमेट फ्युजन वगैरे फर्टिलायझेशन झालेलं नाही. तर काय झालेलं आहे की जे प्लासेंटल टिश्यू आहेत, अनफर्टिलाइज्ड ओव्हरीच्या प्लासेंटल टिश्यू आहे, त्या काय करतात? ग्रोथ हार्मोन तयार करतात. कोणचा आहे ग्रोथ हार्मोनचा प्रकार? ऑक्झिन. त्याचं उदाहरण आहे IAA, इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड. आणि हे जे IAA आहे किंवा इंडॉल 3 ॲसिटिक ॲसिड हे काय करतात? हे ओव्हरीला एनलार्ज करतात आणि त्याचं रूपांतर हे कशामध्ये करतात? फ्रुट्समध्ये करतात. तर अशा पद्धतीने तयार होणारे जे फ्रुट्स आहेत हे नॉर्मल आहेत. पार्थिनोकार्पीच्या द्वारे तयार होणारे फ्रूट हे सर्वसाधारण फ्रूट सारखेच आहे, परंतु काय वैशिष्ट्य आहे त्या फ्रुट्सचं? दीज फ्रुट्स आर सीडलेस. सीड्स नाही त्यांच्यामध्ये है ना, जसं आपण ग्रेप्स वगैरे बघतो, बनानाज वगैरे, सीड नसतात त्यांच्यामध्ये. सो सच फ्रुट्स आर नॉर्मल फ्रुट्स but they are seedless. So parthenocarpic fruits are normal fruits but they are seedless. Such fruits are called as, कोणते फ्रुट्स म्हणायचं मग त्याला? Such fruits are called as parthenocarpic fruits and the phenomenon is called as parthenocarpy. आणखी शेवटचा भाग आहे चॅप्टरचा, पॉलीएम्ब्रियॉनी. त्याच्या नावामध्ये जाऊया. पॉली मीन्स काय? पॉली मीन्स मेनी. Embryony, it is stand for embryos. What is polyembryony? Many embryo. Formation of many embryo in the seed is called as polyembryony. So एकापेक्षा जास्त एम्ब्रियो तयार आलेले सीड मध्ये. More than one embryo inside the seed is called as polyembryony. एक पेक्षा जास्त एम्ब्रियो तयार होतात त्यालाच polyembryony असतो. More than one embryo inside the seed is called as polyembryony. So polyembryony, it was discovered by first observed by scientist Leeuwenhoek नावाचा सायंटिस्ट आहे. त्यांनी पहिल्यांदा पॉलीएम्ब्रियॉनी हे डिस्कवर्ड केलेलं आहे. कशामध्ये डिस्कवर्ड केलेलं आहे? सीड्स ऑफ सिट्रस जीनस. कोणचं जीनस आहे? सिट्रस. सिट्रस फ्रुट्स कोणते आहे? सिट्रस म्हणजे उदाहरणार्थ जे ऑरेंजेस आहे है ना, संत्री आहे किंवा मोसंबी आहे किंवा लेमन्स आहे, लिंबू वगैरे आहे, यांना कोणचं जीनस आहे? ते सिट्रस म्हणायचं. सिट्रस जीनस. सिट्रस मध्ये कोणकोणते? संत्रा, लिंबू, मोसंबी यांचा जीनस कोणता आहे? सिट्रस. तर ह्या वनस्पतीमध्ये कोणची कंडिशन आहे? पॉलीएम्ब्रियॉनिमय है ना. एका सीड मध्ये काय? एक पेक्षा जास्त एम्ब्रियो आढळतात म्हणून त्याला पॉलीएम्ब्रियॉनी. उदाहरण कोणते आहे? सिट्रस जीनस, संत्रा, मोसंबी, त्यानंतर लिंबू, लेमन्स वगैरे हे त्याचे एक्झाम्पल्स आहे. सो लिएनहॉक was the first scientist who discovered polyembryony in seeds of citrus genus. तर आणखी काय वैशिष्ट्य बघा,
तर एका सीडमध्ये अनेक एम्ब्रिओ तयार झाल्यामुळे काय होतं, एका सीडपासून आपल्याला काय मेनी सीडलिंग्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम वन सीड. एका सीडपासून काय होतं, असंख्य त्यामध्ये एक किंवा एकपेक्षा जास्त काय तयार होतील, त्यापासून रोप तयार होतील. मेनी सीडलिंग्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम वन सीड. तर लेमनचं किंवा लिंबूचं जर सीड घेतलं आपण आणि त्याला जर जर्मिनेशन केलं आपण तसं, तर त्यापासून एका सीड पासून आपल्याला 2-3 प्लांट्स, छोटे छोटे प्लांट्स तयार झालेले आढळतील. सो दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज पॉलीएम्ब्रियनी. मेनी सीडलिंग्स आर प्रोड्युस्ड फ्रॉम वन सीड. पॉलीएम्ब्रियनीचे काही टाइप्स आहेत. देर आर 2 मेन टाइप्स ऑफ पॉलीएम्ब्रियनी. एक आहे ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी आणि दुसरा आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी आहे. तर पहिल्यांदा ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी बघू आपण. तर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी मध्ये काय होतं बघा, डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस. न्यूसेलस इंटिग्मेंट आताच बघितले आपण. सो न्यूसेलस म्हणजे डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस किंवा इंटिग्मेंट्स काय व्हायला त्याचा, इट डायरेक्टली डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. ॲडव्हेंटिव्ह कसं लक्षात ठेवायचं, ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी मध्ये काय व्हायला आहे, एम्ब्रिओ कसं तयार व्हायला आहे, डिप्लॉइड सेल ऑफ न्यूसेलस और इंटिग्मेंट्स डायरेक्टली डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ. इट इज कॉल्ड ॲज ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी. एक्झाम्पल आहे त्याचं सिट्रस. सिट्रस फ्रुट्स बघितले, जीनस आपण आता. तर इथे दाखवलं बघा, डिप्लॉइड न्यूसेलस. न्यूसेलस कसं असतं, डिप्लॉइड असतं विथ 2n नंबर ऑफ क्रोमोझोम. आता इट डायरेक्टली डेव्हलप्स इनटू एम्ब्रिओ है ना, एम्ब्रिओ पण 2n आहे. इट इज नोन ॲज ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी. दुसरा प्रकार आहे क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी. क्लिवेज म्हणजे विभाजन होणे है ना, डिवाइड होणे किंवा विभाजन होणे, त्याला क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी. पॉलीएम्ब्रियन मीन्स मेनी एम्ब्रिओ. तर हे दुसरा कोणचा आहे, क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी मध्ये काय होतं बघा, कशापासून तयार झालेलं आहे ते एम्ब्रिओ, झायगोट है ना, मेल फिमेल गॅमेट फ्यूज झाल्यानंतर काय तयार झालं होतं, झायगोट तयार होतं. झायगोट किंवा प्रोएम्ब्रिओ आहे, झायगोट और प्रोएम्ब्रिओ. काय होतं त्याचा, इट डिवाइड्स, तर विभाजन व्हायला आहे. झायगोट और प्रोएम्ब्रिओचं काय व्हायलेलं आहे, विभाजन व्हायले. डिवाइड्स कशामध्ये होतं, इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स. काही भागामध्ये किंवा काही युनिट्समध्ये त्याचं काय होतं, विभाजन होतं. सो झायगोट और प्रोएम्ब्रिओ डिवाइड्स इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स. त्याच्यानंतर काय होतं मग, हे जे प्रत्येक युनिट आहे किंवा पार्ट आहे, ईच पार्ट और युनिट इट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ. दिस पॉलीएम्ब्रियनी इज कॉल्ड ॲज क्लिवेज पॉलीएम्ब्रियो. क्लिवेज म्हणजे विभाजन व्हायलेलं आहे. कशाचं विभाजन आहे, झायगोट और प्रोएम्ब्रियो डिवाइड्स इंटू मेनी पार्ट्स और युनिट्स and each part or unit it develops into embryo. It is known as क्लिवेज पॉलीएम्ब्रियनी. तर ह्याच्या पॉईंट्सच्या आधारे आपल्याला त्याच्या नोट्स लिहिता येतात. आता ह्याच्यामधलं जे न्यूसेलर आहे, न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी, हे जे वरचं बघितलं आपलं ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी कशापासून तयार झालेले आहे, न्यूसेलस. सो न्यूसेलर ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनी इज ऑफ ग्रेट सिग्निफिकन्स इन हॉर्टिकल्चर. तर त्याचा उपयोग कशामध्ये होता, हॉर्टिकल्चरमध्ये उपयोग होता. हॉर्टिकल्चर काय, फलोत्पादन शास्त्र आहे ना, शेतकऱ्यांसाठी किंवा फळ निर्माण करण्यासाठी जे शास्त्र आहे आपल्याकडे, फलोत्पादन शास्त्र, त्याच्यामध्ये ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला ह्या ॲडव्हेंटिव्ह पॉलीएम्ब्रियनीचा उपयोग होत असतो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.